मोठी बातमी सध्या समोर येते। खालिद का शिवाजी हा चित्रपट पुन्हा सेन्सॉरकडे पाठवा। राज्य सरकारने केंद्र सरकारकडे या संदर्भातली मागणी केलेली आहे। त्यामुळे या चित्रपटावरून मोठा वाद सध्या पेटल्याचं पाहायला मिळालं। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्र। तर याच संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी माजी सेन्सॉर सदस्य चंद्रकांत शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेत। चंद्रकांत सर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की खालिद का शिवाजी हा चित्रपट पुन्हा एकदा सेन्सॉरकडे पाठवा अशी मागणी करण्यात आली आहे, ही प्रक्रिया नेमकी कशी आहे? राज्य सरकारने जरी ही मागणी केलेली असली ना अंकिता, तरी आता तो पुन्हा सेन्सॉर करायचा की नाही ही जी केंद्रीय सेन्सॉर बोर्डाची जी केंद्रीय समिती आहे ती निर्णय घेईल। कारण यांनी फक्त मुळात हा सेन्सॉर ऑलरेडी झालेला आहे आणि याला प्रमाणपत्रही देण्यात आलेलं आहे। मात्र आता नावावरून आणि त्याच्या त्या ट्रेलरवर नंतर वाद सुरू झालेला आहे। तर या वादामुळे हा चित्रपट पुन्हा त्याचं निरीक्षण करावं, पुन्हा ते सेन्सॉर करावं मागणी राज्य सरकारने केली आहे। मात्र ही मागणी केंद्रीय सेन्सॉर बोर्ड जे आहे ते मान्य करतं की नाही यावरती सगळं त्याचं अवलंबून आहे। आणि जरी केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने ही मागणी मान्य केली तरी निर्मात्यांना त्याच्या विरोधात अपिलेटमध्ये दाद मागण्याची मुभा आहे त्याच्यामध्ये। त्यामुळे याच्यात विशेष काही होईल वाटत नाही। दुसरी गोष्ट अशी अंकिता की हा चित्रपट उद्याच रिलीज होणार आहे आणि हे एका दिवसात ही होणारी गोष्ट नाहीये। त्यामुळे हा चित्रपट कदाचित उद्या रिलीज होऊ शकतो किंवा निर्माता स्वतःहूनच सांगू शकतो की आम्ही नंतर हा चित्रपट रिलीज करू। आता या दोन गोष्टीपैकी कोणती गोष्ट होते हे आपल्याला संध्याकाळपर्यंत कळेल। निश्चित चंद्रकांत सर, जसं तुम्ही म्हणालात की उद्या चित्रपट हा प्रदर्शित केला जाणार आहे, मात्र आता ही मागणी जी करण्यात आलेली आहे यामुळे हा चित्रपट पुढे ढकलला जाऊ शकतो का? याची नियमावली नेमकी कशी आहे? नाही, याची नियमावली अशी काही नाही, कारण ह्याच्यावरती लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। म्हणजे त्याच्यामध्ये जे काही चुकीचं चित्रण दाखवलं असा जो आरोप इतिहास संशोधक करतात, तर त्याच्यामुळे हा चित्रपट वादात अडकलाय आणि हा चित्रपट रिलीज होऊच देणार नाही असे राज्य सरकारने काही भूमिका घेतलेली नाहीये। राज्य सरकारने त्यांच्याकडे ज्या समस्या मांडण्यात आल्या चित्रपटाबाबत त्या त्यांनी ऐकून घेतलेल्या। निश्चित चंद्रकांत सर, त्यामुळे एकंदरीतच आता या चित्रपटासंदर्भात केंद्र सरकार नेमकी काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल। धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी।